बाय लय सुंदर दिसते ग बाय असं काही आहे का माझा नवरा लय सुंदर आहे ग बाय असं काही आहे का माझी साडी किती सुंदर आहे ग बाय असं काही आहे का माझी माडी किती सुंदर आहे असं काही आहे का एक स्वाभिमानी माझी माऊली काय म्हणते लक्ष द्या अग बाय केसरी जीवनातून चाल सतीची आज पूर्ण वदा मिळाली श्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सदा मिळाली पूर्वी महिलांवर खूप अन्याय होते नवरा मेला की बाईला सतीची चाल होती जिवंत नवऱ्यासोबत चितेत टाकायचं नाही टाकलं तिथं मुंडन करायचं एका साडीवरती राहावं लागत होत बिगर तेला मिठाचं तिला खावं लागत होत अशी काशीबाई नावाची बामणाची सून नवरा मेला घरातल्याच लोकांनी नवरा मेल्यानंतर अन्याय केले तिला दिवस गेले पोट आलं त्या माऊलीचं घरातल्याच लोकांनी तिला कलंकिनी म्हणून पापी म्हणून उलटा म्हणून लाथा बुक्या मारून हाकलून दिलं काशीबाई जीव द्यायला जात असताना कळालं माझी माता सावित्री माता आणि ज्योतिबा फुले यांनी विधवा बायांसाठी आश्रम उघडलाय काशीबाई तिथं जातात सावित्री माता ज्योतिबा तिथं लेकी सारखं सांभाळ करतात तिचं भाडण पण करतात तिला मुलगा होतो त्या मुलाला शिकून डॉक्टर बनवतात आणि त्याचं नाव यशवंत ठेवतात अरे तो इतिहास या जगामध्ये जिवंत राहावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतात आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवतात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक जिजामाता रडल्या 2 वेळा राज्याभिषेक झाला पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेत त्यावेळेचे भाडबांना शिवाजी महाराज म्हणजे कुणबी हिंदीमध्ये कुर्बी म्हणतात आमच्या उत्तर प्रदेशात आमचे यूपीचे बांधव कुर्बी म्हणतात कुंभी मराठा म्हणजे या देशात अव्वल शेतकरी भटाबांनांनी शिवाजी महाराजांची सुद्धा व्याख्या शूद्रामध्ये गणली होती कुठलाच ब्राह्मण राज्याभिषेक करायला तयार नव्हता काशीहून गागा भट्टाला बोलवलं स्वतःच्या वजना इतकं सोनं घेतलं आणि पायाच्या झाव्या आणताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्या नालायक काशीवरून आलेल्या गागा भट्टा जिजामाता रडल्या पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला हा इतिहास बाबासाहेबांनी वाचल्यानंतर हे सगळं त्या मनुस्मृतीमुळे सगळं लिहिलंय आणि माझ्या राजाचा अपमान झाला बाबासाहेबांचा जीव रडत होता त्याचा अपमान घेण्यासाठी त्याच रायगडाच्या पायथ्याशी त्याच मनुस्मृतीला लाथ मारून गाडी लावून तिला आग लावली माझ्या बाबासाहेबांनी आणि शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला घेतला बहुजनामध्ये फूट पाडायचं काम परंतु आता बहुजन जागा होत आहे कारण दादा थोडासा किक दो थोडासा अगं बाय केसरी जीवनातून चाल सतीची आज पूर्ण वदा मिळाली स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सदा मिळाली भीमरायाच्या योगदानाने नारी जातीला मदा मिळाली आणि आता सरकारी नोकरीमध्ये पाळणपणात माझ्या माऊलीला भरपगारी 6 महिन्याची रजा मिळाली अरे माय माऊल्यांचं दुःख जाणणारा कोण नव्हता रे
मुंह में राम बगल में छुरी रखने वाले, अरे नाचणारे शिट्या वाजणारे संत कधी पाहिले का? संत होता माझा तुकाराम महाराज, संत होते माझे कबीर, आणि इकडे हा संत होता बघा कि मंदिर में चोरी करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है। ब्राह्मणों में हर ब्राह्मण शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है। ये आग बंद करके साधुओं पे भरोसा रखने वालों, अरे साधुओं के भेष में कोई कोई साधु आसाराम के जैसा बलात्कारी भी हो सकता है। संविधान नसतं तर आसाराम अजून पण रात्री दारू ठोकत फिरला असता। चला आरतीला। हा शेर परत झाला पाहिजे। सकपाळ, सुशील सकपाळ, अगबाई अगबाई अगबाई, माझ्या भीमावाली। कलम का बादशाह म्हणतात, कलम का बादशाह। आणि अमेरिकेने तर एक पदवी देऊन टाकली, सिंबल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक। गांधीजी पण होते ना शिकायला, त्यांना का नाही दिली हो? मग आगबाई 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 आगबाई, काय ग बाय? माझं गाणं चांगलं आहे का पेटी चांगलं वाजवतो बाय? आगबाई 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 आगबाई, माझ्या भीमावानी, बाबासाहेबावानी, माझ्या बापावानी कोणी विद्वान नाही। आगबाई आगबाई आगबाई, आगबाई आगबाई आगबाई, विलास कदम चिपळूण, आगबाई आगबाई आगबाई, माझ्या भीमावानी, हे बाबासाहेबावानी, माझ्या बाबावानी कोणी शिकलाच नाही। इमान राखलं पाहिजे गाडगे बाबांचा शेर परत होण्यासाठी। हे इतिहास करा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? अधिकारापासून आम्हाला अशी दूर लोटते का हो? इतिहास करा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? अधिकारापासून आम्हाला अशी दूर लोटते का हो? अरे स्वच्छता अभियानाचा पुरस्कार तुम्ही त्या गांधीजीला देता, पण गाडगे बाबाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का?
बाबाचा शेर परत एकदा, पण त्याच सोबत एक आणखी एक शेर ऐकवतो. मग बापाचे घर फोडणाऱ्यांना तुम्ही जीव का दिला नाही? आंबेडकर घराण्याशी जे इमानाने आहेत त्यांनी लक्ष द्यावं. बापाचं घर फोडणाऱ्यांना तुम्ही जीव का दिला नाही? अरे लाखो पक्ष काढणाऱ्यांनो तुमचा अंत का झाला नाही? भावाचे नाते तोडणाऱ्यांनो तुम्ही विचार का केला नाही? आणि बाबासाहेबांच्या पक्षाचे तुकडे करणाऱ्यांनो अरे तुम्ही तुमच्या आईच्या पोटातच का मेला ना? हरीश मस्के, आंबेजोगाई, बीड जिल्हा, यांच्याकडे 200 रुपये मिळाले की इतिहास करा सांगाया तुमची जीभ फाटते का हो. एक मार्मिक शेर ऐकवतो. ज्ञानाचे कणकण येथे वेचणारा भीम होता. ज्ञानाचे कणकण येथे वेचणारा भीम होता. गाडगे बाबा पुन्हा बोलणार लगेच बोलला की मजा नाहीये म्हणून जाप टाकून बोलला. आंबेडकरवादी आहेत ते, फक्त कपाळावर निळा टिळा लावला म्हणजे आंबेडकरीवादी होत नाही. बरोबर है कि जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता. जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता. दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. आज पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए. नीले कपड़े पहन लेने से कोई भी वाला नहीं हो जाता. म्हणायचं इतिहासकारा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? अधिकारापासून आम्हाला अशी दूर लोटती का हो? इतिहासकारा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? अधिकारापासून आम्हाला अशी दूर लोटती का हो? स्वच्छता अभियानाचा पुरस्कार तुम्ही त्या गांधीजीला देता, पण गाडगे बाबाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? विभागातील माजी नगरसेवक, वसई विरार शहर महानगरपालिका विभागातील सर्व मंडळाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक व्यक्तीस मदत करणारे, विभागातील माणसांना वैद्यकीय आर्थिक मदतगार, उत्कृष्ट समाजसेवक, राष्ट्रीय जाणकार, जबरदस्त सुसंस्कृत व्यक्तिमत्व, स्थानिक सदस्य जाणून आपल्या समस्या जाणून आपल्या हिमतीवर त्या समस्या सोडवणारे
ऋणीतुल्य व्यक्तिमत्व माननीय मामांच्या पश्चात त्यांची सुकन्या सो मनीषाताई विकास पाटील या पण या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. त्यामुळे विभागात मामांची कमतरता भासत नाही. म्हणजे कमतरता त्या भासू देत नाहीत मामांची. मामा मामा होते परंतु त्यांचा आदर्श त्या सांभाळत आहेत. म्हणून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून जयंतीची शोभा वाढवली त्याबद्दल सत्कार झाला पाहिजे. पुढं काय म्हणतात देशोदेशात खास करणाव कायदे पंडित माझा भीमराव. कायदे पंडित माझा भीमराव. कायदे पंडित माझा भीमराव. माझा भीमराव. सांगे भारताचं हे संविधान. सांगे भारताचं हे संविधान. आग बाय आग बाय आग बाय आग बाय माझ्या भीमावानी बाबासाहेबावानी हो माझ्या बाबावानी कुणी विद्वान नाही. ज्ञानाचे कणकण वेचणारा भीम होता. या शेरकडे सगळ्यांनी लक्ष द्या विनंती आहे. ज्ञानाचे कणकण येथे वेचणारा भीम होता. अरे मेंदूत प्रकाशाला साधणारा भीम होता. अरे भाकरीसाठी पुस्तक वाचणारे पाहिले मी पण पुस्तकासाठी भाकर त्यागणारा माझा भीम होता. बिबट्या 11चे खजिनदार निखिल तांबे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी गाव बहिरवली पुन्हा भेट मिळाली आणि माझे क्रांतीभूमीचे सन्मान भाऊ लक्ष द्या. विश्वभूषण पदवी मिळाली. विश्वभूषण पदवी मिळाली. विश्वभूषण पदवी मिळाली. विद्वत्ता ही जगाला कळाली. विद्वत्ता ही जगाला कळाली. विद्वत्ता ही जगाला कळाली. विद्वत्ता ही जगाला कळाली. त्याची राहणी होती हायफा. त्याची राहणी होती हायफा. आग बाय आग बाय आग बाय आग बाय आपल्या बाबावानी बाबासाहेबावानी कोणी विद्वान नाही.
लक्ष द्या, क्रांतीवीराचे या कडव्याकडे लक्ष द्या. क्रांतीवीराचे उपकार थोड, क्रांतीवीराचे उपकार थोड, क्रांतीवीराचे उपकार थोर. शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर. क्रांतीवीराचे उपकार थोर, क्रांतीवीराचे उपकार थोर. शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर, शिक्षित झाली भीमाची ही पोर. नारी जातीसाठी, नारी जातीसाठी भला उपाय. ही 50% आज आरक्षणाची वेळ आली, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. अरे ज्या माऊलीला गोलपाटवर बसायची परवानगी नव्हती, आज खुर्चीवर बसते. ती माऊली कलेक्टर होते, वकील होते, जज बनते, आमदार बनते. ही केवळ बाबासाहेबांनी दिलेली ही ताकद आहे महिलासाठी. नारी जातीसाठी भला उपाय. अगं बाय, अगं बाय, अगं बाय, अगं बाय.